कोरोनाच्या या कठीण काळात रक्ताचा साठा सुद्धा मर्यादित झाला आहे। प्रत्येक ठिकाणी रक्ताची टंचाई जाणवत आहे। याच पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा विचार मंच बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्वर्गीय आमदार प्रकाश डहाके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 1 जून रोजी कारंजा लाड येथील कामाक्षा माता मंदिर येथे करण्यात आले। या शिबिरास रक्तदात्यांनी उत्तम प्रतिसाद दिला असून एकूण 62 रक्तदात्यांनी रक्तदान केले। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कारंजा नगरीचे कर्तबगार तहसीलदार धीरज मांजरे, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील, माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलच्छा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सह कार्यवाह विजय कदम, नगरसेवक प्रसन्ना पडसकर, नितीन गडवाले, शिवसेनेचे गणेश बाबरे, डॉक्टर सुशील देशपांडे, डॉक्टर नवल हेडा उपस्थित होते। यावेळी नरेंद्र गोलेच्छा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वर्गीय आमदार प्रकाश डहाके यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला। तहसीलदार धीरज मांजरे यांनी संत गाडगेबाबा विचार मंचाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले। त्याच्यानंतर याच सभागृहामध्ये स्वर्गीय मुलगा ठाकरे म्हणून त्याच्या कॅम्प होता, त्यावेळेला आमची भेट झाली होती। तर ते स्वतःही रक्तदान चळवळीला प्रेरणा देत होते आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपल्याला या ठिकाणी रक्तदान घ्यावं लागत आहे। खरं तर सगळ्यांना शोकदायक आहे, मात्र त्यांनी जो आपल्याला विचार दिला होता त्या विचारावरती आपण सर्वजण चालत आहात, हे निश्चित अभिमानाची बाब आहे। तर संत गाडगेबाबा विचार मंच जे पुरोगामी विचार घेऊन या ठिकाणी रक्तदानाची चळवळ चालवत आहे। तसेच यापुढे देखील संस्थेकडून अधिकाधिक समाजकार्य हो अशी अपेक्षा व्यक्त केली। या शिबिरामध्ये स्वर्गीय प्रकाश डहाके यांचे चिरंजीव देवव्रत डहाके व कौस्तुभ डहाके यांनी रक्तदान करीत आपले सामाजिक दायित्व पार पाडले। हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यास संस्थेचे अध्यक्ष संतोष धोंगडे, सचिव रोहित देशमुख, भारत हाडंगे, सुरेश तिडके, वसंत देशमुख, प्रवीण तुपोने, सचिन कोडसकर, राहुल देशमुख, पराग राठोड तसेच संस्थेचे सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले। आम्ही काही निर्णय घेतले होते, त्यांचे जे जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांना कल्पना आहे, काही निर्णय पक्के घेतले होते ते याच्या पुढं काय करायचं आहे आणि त्या दृष्टीनं पावलंही टाकणं सुरू झाले होते। अचानक ही परिस्थिती उद्भवली, परंतु तुम्हाला सांगतो प्रकाशराव जवळ जे चाहणारे आहेत आणि मला मानणारे आहेत ते जवळपास 80% सेम आहे। विदर्भ न्यूज करिता कारंजा येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।